टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारा हिप्परगा तलाव जे आहे ते आता पूर्ण क्षमतेने भरल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर गेल्या 150 वर्षांपासून सोलापूर शहराला हे हिप्परगा तलाव जे आहे ते पाणी पुरवठा करत आहे, पाणी देण्याचं काम करत आहे। आपण जर पाहिलं तर भव्य दिव्य असा हा तलाव जो आहे तो सोलापूर शहरातील हिप्परगा या गावाच्या जवळ निर्माण करण्यात आलेला आहे आणि जवळपास 18 किलोमीटर क्षेत्रावरती हा हिप्परगा तलाव जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। जर आपण याचा इतिहास पाहिला तर ब्रिटिशकालीन कालावधीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी 1868 साली या तलावाच्या निर्मितीला जी आहे ती सुरुवात केलेली होती आणि 1871 साली हा तलाव बांधून पूर्ण करण्यात आला। आपण जर या ड्रोनच्या माध्यमातून बघितलं तर भव्य दिव्यता जी आहे या तलावाची आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जवळपास 3 TMC ही पाण्याची साठवण क्षमता जी आहे ती या हिप्परगा तलावामध्ये आहे आणि याच तलावामुळे सोलापूरकरांची असेल त्याचबरोबरीनं एकरूप उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अक्कलकोटकरांची तहान देखील याच तलावातून भागवली जाते। त्यामुळे खरं तर सोलापूर शहरासाठी एक वरदायिनी असलेला हा हिप्परगा तलाव जो आहे तो आता पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय ड्रोनच्या माध्यमातून। खरं तर एखादा भव्य दिव्य असा समुद्र असावं अशा पद्धतीचं याचं हे भव्य दिव्य रूप जे आहे या तलावाचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या तलावातूनच आता जो सांडवा आहे या सांडव्यावरून देखील आता हे याचं जे पाणी आहे ते आता सोलापूर शहरातील आडेला नदीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतं। ही ड्रोनच्या माध्यमातून आपण दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं या सांडव्यातून सोलापूरच्या दिशेने हे पाणी या आडेला नदीमध्ये जाऊन मिळत आहे आणि त्यामुळेच सोलापूर शहरामध्ये काही भागामध्ये जे आहे त्या ठिकाणी पाणी आता नागरिकांच्या घरात घुसत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे नागरिकांना मोठा अडथळा जो आहे तो निर्माण झालेला आहे। वाहतुकीचा अडथळा आहेच आहे, त्याचबरोबरीनं घरात देखील पाणी जे आहे ते शिरत आहे। विशेषतः बाळे असेल, अवंतीनगर, वसंत विहार, गणेशनगर या भागांमधील नागरिकांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। काही घरांमध्ये पाणी देखील शिरलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण पाहिलं तर जर का या तलावाच्या कॅचमेंट एरियामध्ये जर का आणखी पाऊस पडत राहिला तर मात्र या नागरिकांच्या घरामध्ये जे आहे ते पाणी मोठ्या प्रमाणात जाणार आहे। त्यामुळेच महापालिका प्रशासनाकडून देखील त्याची खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की आपली जे काही घरातली जे काही सामान आहे ते स्थलांतरित करावं काही कालावधीसाठी जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत। त्यामुळे आता जर का या तलावाच्या कॅचमेंट एरियामध्ये पाऊस अशाच पद्धतीने पडत राहिला तर मात्र नागरिकांच्या घरात पाणी शिरणार आहे। कॅमेरामन विजय आवटेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।